म्हणजे तू ठरवलंसच ना मामा, हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. शलाका थोडीशी डिस्टर्ब्ड आहे. हिच्या कामाच्या व्यापात तिला डिस्टर्ब होऊ नये म्हणून सांगितलं नाही मी काही, म्हणून चिडली आहे थोडीशी. होय ना शलाका? मला वाटतं खूप उशीर झालाय ना. चला आपण जेवून घेऊ. चला. हो. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मला पोलीस स्टेशनला जावं लागेल. तुझं नशीब बलवत्तर म्हणून या छोट्याशा जखमेवर निभावलंय. आज चोरीच्या उद्देशाने हल्ला झालाय. आई, हल्ला करणारा चोर नव्हता हे मला नक्की कळलंय. माझा रस्ता अडवून मुद्दाम हल्ला झालाय, जीव घेण्यासाठीच. पण हे तुला कधीच न कळेलच बरं. मला माफ करा, पुन्हा असं नाही होणार. आता दत्ताच्या देवळात नारळ वाहून आलोय मी. सोडली दारू, सोडली. या क्षणापासून दारू सोडली. आणि यावेळेस खरंच गौरी, मधुरा, तुम्ही घरी चला. खरंच तुम्हाला काही त्रास होणार नाही. हे बघा, तुमच्यावर जेवढा विश्वास ठेवायचा होता ना तेवढा ठेवून झालाय. कोणी येणार नाही तुमच्याबरोबर, तुम्ही जा एकटे. खरंच दोघी जणी घरी आहे. वाट पाहतोय मी. मी तुला 1000 वेळा सांगितले शलाका, मी जे काही करते ते या घराचा विचार करूनच. या तू फक्त स्वतःचा विचार करतेस एवढंच दिसतंय मला. याआधी एवढं काही घडलंय आणि तरीही तू दादाच्या लग्नाचा विचार करतेस हेच पटत नाहीये मला. आपण जाऊया ना ग घरी प्लीज. खरंच जाऊया का? ठीक आहे, जाऊ आपण. काय जाऊया? ताई प्लीज तू वेडेपणा करू नकोस. हे बघ, मधुराचं वाटणं स्वाभाविक आहे, पण तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे का? आणि पुन्हा हे सगळं सुरू झाल्यावर कुठे जाणार? तुम्ही इथेच येणार आहात ना? मला नाही करायचं लग्न. अगं, हा मुलगा आवडलाय ना तुला? नाही आवडलाय मला हा मुलगा. कोणी सांगितलं मला आवडलाय मुलगा? मला नाही करायचं याच्याशी लग्न. आणि याच्याशीच काय, मला कोणाशीच आता लग्न करायचं नाहीये. अगं मनू, काय बोलतेस तू? काय वाईट आहे या मुलामध्ये? हा, चांगला देखणा आहे, स्वतःचा बिझनेस आहे. तेच परत परत नका सांगू मला. देखणं आहे, स्वतःचा बिझनेस आहे, श्रीमंत आहे. मला नाही करायचं लग्न याच्याशी. तो नॉर्मल नाहीये. नाही ग, तुझ्याच मनाचे खेळ आहेत सगळे. म्हणून आम्हाला तरी असं काही वाटलं नाही. आम्ही भेटलोच की त्याला. 4-4 तर आहे. असेल, पण मला त्याच्याशी लग्न नाही करायचं. मी माझं पूर्ण आयुष्य या माणसाबरोबर नाही काढू शकणार. मला नकोय तो जोडीदार म्हणून. माझ्यावर झालेला हल्ला ही त्यांनी आपल्याला दिलेली वॉर्निंग आहे. आत्ताच हालचाली केल्या नाहीत तर आपल्या हातातून निसटतील ते. तुम्हाला खात्री आहे सर, स्कॅन्डल मधल्याच लोकांनी हा हल्ला केलाय? त्यात शंकाच नाही, हे त्यांचंच काम आहे. कानविंदे, आपण खूप मागे पडलोय. सर, तुमचा मोबाईल ट्रॅक करायचा आम्ही प्रयत्न करतोय. कोमलचं काय झालं? आपली टीम पोहोचली आहे ना तिथे? होय सर, आपले लोक पोहोचलेत. एवढ्याच आपल्याला बातमी आहे. गुड. आपल्याला सगळीकडून त्यांच्या नाड्या आवडल्या पाहिजेत.